आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने 3490 कोटी रुपये वर्ग केले। आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। नव्या निकषांनुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होण्याचा अंदाज आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील या सगळ्या संदर्भात। राजू, फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी सरकारने कशी योजना केलेली आहे पैशांची, आणि 9 लाख लाडक्या बहिणी जर यातून वगळल्या जाणार असतील तर त्याचं नियोजन कसं होणार आहे? प्रज्ञा, आपण पाहतोय की फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी जे आहे ते आजपासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी जे आहे ते महिला व बालविकास विभागाला वर्ग केलेला आहे। हा महिना संपायला अवघे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्याचे दिवस बाकी आहे, त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की हे सगळं हप्ता वाटप होत असताना काही अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याच्या दाट शक्यता आहे, कारण नवीन काही निकष आहे त्यामध्ये 65 वर्षावरील महिलांना हप्ता मिळणार नाहीये। त्याच्यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या घरी वाहनं आहेत त्या जवळपास 2.5 लाख महिला आहेत, इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांना सुद्धा यातून एकतर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळलं जाईल। ज्यांचं बँक खातं कनेक्ट नाही अशा महिला आहेत, अशा अनेक महिला आहेत की ज्यांचं अपात्र होऊ शकतं। अशा जवळपास 9 लाख महिलांची संख्या जी आहे ती वर्तवत जाते। त्यामुळे आजचा हा हप्ता वितरित होत असताना काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरतील, त्यामुळे साहजिकच आहे की संख्या कमी ठरण्याची शक्यता आहे। जर आपण पाहिलं तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला ज्या आहेत त्या कमी झालेल्या होत्या। त्यामुळे जानेवारी अखेर 2,41,00,000 लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास 4 लाखाच्या आसपास महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 2 कोटी साधारणतः 31-32 लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे तो येण्याची दाट शक्यता आहे, कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार जे आहे ती चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती। आता सगळ्या खात्यांची आहे ती फेर तपासणी सुरू झालेली आहे, त्यामुळे साधारणतः 9 लाख महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र ठरलेल्या आहे हे स्पष्ट होईल। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।